हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि हेल्दी असा मेथीचा पराठा. तर इथे मी घेतलेली आहे एक मेथीची जुडी. तिला मी स्वच्छ असे धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, दही, अद्रक लसूण मिरची जिरं याची पेस्ट, हळद आणि मीठ, बेसन, ओवा, तेल आणि तूप. आता आपण एका कढाईमध्ये 2 चमचेभर तेल घालून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यात धुतलेली मेथी ॲड करून घ्यायची आहे. मेथीला 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. त्याने मेथीचा कच्चापणा निघून जातो. आता आपण याला गव्हाच्या पिठामध्ये ॲड करून घेऊयात. आता इथे आपण टाकून घेणार आहोत मीठ, हळद, त्याचबरोबर मी इथे टाकणार आहे अद्रक लसूण मिरची जिरं याची पेस्ट, ओवा, इथे टाकणार आहे मी 2 चमचे बेसन, दही आणि 1 मोठा चमचाभर तूप. याला आपण छान असं मळून घेऊयात. जर तुम्हाला पाण्याची गरज लागली तर तुम्ही इथे पाणी ॲड करायचं आहे. मी पिठाला छान असं मळून घेतलेलं आहे. पीठ छान असं मळून झाल्यानंतर आपल्याला त्याला 10 मिनटंभर रेस्टवर ठेवायचं आहे. 10 मिनटं झाल्यानंतर आपण आता याचे पराठे बनवून घेऊयात. पराठे तुम्ही मोठे किंवा लहान कशाही कुठलीही साईज तुम्ही बनवू शकता. मुलांना मेथीचा पराठा खूप आवडतो. मेथीची भाजी तसे ते खात नाहीत, तर हा खूप एक चांगला पर्याय आहे. मेथीची भाजीमध्ये भरपूर असं आयर्न असतं, तर मुलांना मेथी न खायच्याऐवजी मेथीचे पराठे आपण त्यांना देऊ शकतो. आता मी पराठे छान असे भाजून घेत आहे. बघू शकता ह्याला दोन्ही साईडून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी बाकीचे सर्व मेथीचे पराठे छानपैकी बनवून घेत आहे. तुम्हाला कसे वाटले मेथीचे पराठे मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी घेतलेलं आहे दही. पराठ्याला तुम्ही दहीसोबत किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. मी इथे आवळा आणि मिरची याचं लोणचं घेतलेलं आहे. जर तुम्हाला आवळा आणि मिरची या लोणच्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. बाय.